उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। नगर महानगर पालिका अपने लगाए या रखे हुए सामानों की सुरक्षा नहीं कर पा रही है। लाखों रुपयों में जो साहित्य मनपा द्वारा खरीदे गए हैं वो चाहे दुरुस्त हो या ना दुरुस्त, दोनों की सुरक्षा करने में मनपा फेल हो गई है, जिस कारण भंगार वालों की चांदी हो गई है और आए दिन सामान या तो चोरी हो जाता है या ठेकेदार अधिकारियों के साथ मिलकर उसे अपना माल समझकर बेच देते हैं। ऐसी ही एक घटना सामने आई है। उल्लासनगर 4 चारंग बाबा नगर में 5000 लीटर की पानी की पुरानी टंकी को बदलने का पत्र विधायक गणपत गायकवाड़ ने मनपा को दिया था, लेकिन वहां लोगों के लिए लगाई गई वो पुरानी टंकी को ठेकेदार द्वारा सामने भंगार वाले को बेचने का आरोप भाजपा कार्यकर्ताओं ने लगाया है। उनका आरोप है कि मनपा के अधिकारियों ने ठेकेदारों के साथ मिलकर नया भ्रष्टाचार शुरू किया है। इस तरह के भंगार कांड पिछले कुछ माह पूर्व मनपा कार्यालय में भी नए कंप्यूटर साहित्य को बेचने के दौरान घटे थे। इस भंगार बेचने में भारी भ्रष्टाचार की जानकारी हमें मिली है। ही टाकी स्वर्गीय सुभाष मनसुलकरांनी चारंगबाबा नगरमध्ये त्यांचा बर्थडे होता त्या टायमाला ही टाकी लावण्यात आली होती। पण जेव्हा ही टाकी आम्ही लोकांनी चेंज करायला लागले, मान्य आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या पत्राच्या द्वारे चारंगबाबा नगरची 5000 लिटरची टाकी ही लावण्यात आली आणि त्यांच्याकडे जुने वर्क ऑर्डर पण होते त्यांच्या म्हणण्यानुसार। पण जो आमदार साहेबांच्या बोलण्याने, आमदार साहेबांच्या लेटरने ही टाकी लावण्यात आली आणि आता ही टाकी महापालिकेच्या नवीन टाकी त्या ठिकाणी लावली आणि जुनी टाकी महापालिकेने आपल्या ताब्यात घ्यायला हवी होती, पण त्या महापालिकेने आपल्या ताब्यात घेतली नाही। आणि विषय दुसरा पण त्याच्यामध्ये मी ऍड करतो, स्टेशन पासून घेऊन तर जिजामाता चौकापर्यंत आणि जिजामाता चौकापासून घेऊन तर जंगल हॉटेल पर्यंत जे पाईप तुटलेले सडलेले ते सगळे पाईप काढण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आले। जो कॉन्ट्रॅक्टर तो पाईपाचं काम करत होता स्टेशन पासून जिजामातापासून जंगल हॉटेल, त्याच कॉन्ट्रॅक्टरला हे काम देण्यात आलं होतं आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरनी त्यांचेच माणसं येऊन हा टाकी आज या भंगारवाल्याला विकत होते। याचा अर्थ हा सगळा पाईप जो स्टेशन पासून घेऊन जिजामातापर्यंत घेऊन जंगल हॉटेल पर्यंत जो नवीन पाईप टाकण्यात आला त्याचे टेंडर झाले, लाखो रुपये त्याच्यात वाया गेले आणि त्याचा जो भंगार होता तो भंगार कुठं ना कुठं तो विकण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आमची संशय आयुक्तांवरती पण जातं, लेंगरेकर साहेबांवरती पण जातं आणि गुडगे साहेबांवरती पण जातं, कारण की ह्या लोकांना हे माहीत असून हे कॉन्ट्रॅक्टर न सांगता हे पाईप विकतात, टाक्या विकतात। ह्याचा अजून कितीतरी महापालिकेचा जो भंगारमध्ये वस्तू निघते, कम्प्युटर निघते, भंगारमध्ये कम्प्युटर निघतात, त्यांचे अजून साहित्य काय काय निघतात, ते हे लोक स्क्रॅप जो आहे तो महापालिका मिळून विकत असेल आणि तो पैसा ठेकेदारांकडे घेत असेल। आमचा सरळ त्यांच्यावरती आरोप आहे। आणि दुसरी गोष्ट हे तर आम्ही डोळ्यांनी बघितले की महापालिकेचा वस्तू ठेकेदार कसा विकतोय, ह्याच्यावरनं समजून येतं की अजून किती मोठा भ्रष्टाचार महापालिकेमध्ये होत असेल। आणि माझी ह्याच्यावर इन्क्वायरी लावायची आहे की हे जे जंगल हॉटेल आपला स्टेशन पासून जिजामातापासून जंगल हॉटेलपर्यंत जे पाईप निघली ते कुणाला विकण्यात आली, त्याचा टेंडर निघलेला, त्याचा तुम्ही लोकांनी ही निविदा काढलेली, या त्याचा पत्रामध्ये कुठेतरी उल्लेख केलेला, कसा काय करून ते पाईप विकण्यात आली त्याचा पहिले खुलासा करावा, नाही तर ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई करणार नाही केली तर आम्ही बीजेपी 4 नंबर मंडलचे माजी मंडल अध्यक्ष निलेश बोबडे, भावेश टोल, स्नेहल राणे, आम्ही पूर्ण बीजेपीची टीम आम्ही महापालिकेच्या समोर उपोषणाला बसणार। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।